नंतर एक बघा, फ्युचर कंटिन्युअस, चालू भविष्यकाळ. त्या सूत्र बघा काय, एस प्लस शॉल विल प्लस बी प्लस VNG प्लस ओ. आता या सूत्रामध्ये आपण ते वाक्य टाकून बघू. शी विल बी, बघा शी नंतर शॉल किंवा विल पैकी घेतला आपण, नंतर बी घेतला VNG. शी विल बी रायटिंग अ लेटर. शी विल बी रायटिंग अ लेटर. जसं वर्तमान काळामध्ये ती पत्र लिहित आहे असं वाक्य होतं, भूतकाळामध्ये ती पत्र लिहित होती असं वाक्य होतं. त्याच्यामध्ये असेल लिहित असेल म्हणजे करत असेल, करत असेल अशा प्रकारची क्रिया किंवा अर्थ याचं मराठीमध्ये आपण काढू शकतो. उदाहरणार्थ, तो ग्राउंडवर खेळत असेल, ही विल बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. तो शाळेत जात असेल, ही विल बी गोइंग टू द स्कूल. म्हणजेच काय, त्यामध्ये क्रिया सुरू असेल या अर्थाने हे वाक्य घेतले जाते. ठीक आहे, बघा कंटिन्यू झालं. त्यानंतर आपण बघू प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ. याचं सूत्र बघा, एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस P3 प्लस ओ. एस प्लस हॅव एस प्लस P3 प्लस ओ क्रियापदात 30 रुपये या ठिकाणी असते. या ठिकाणी एखादी गोष्ट जर झालेली असेल, केलेली आहे, केले आहे, याप्रमाणे जर एखादी गोष्ट झालेली असेल किंवा पूर्ण झालेली असेल वर्तमान काळामध्ये, अशा वेळेला हा टेन्स वापरतात. तर बघा कसं सूत्रानुसार वाक्य घेऊ आपण. शीच्या नंतर हॅज असतो, शी हॅज रिटन अ लेटर. म्हणजे बघा, तिने पत्र लिहिले आहे म्हणजे केले आहे, तिने पत्र लिहिले आहे. नंतर बघा, हे झालं एक. दुसरं बघा, पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट यामध्ये पण बघा हॅवचे रूप बदलतील फक्त. या ठिकाणी होईल एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. या ठिकाणी केले आहे, या ठिकाणी अर्थ होईल केले होते. केले होते म्हणजे याचा अर्थ बघा, शी हॅड रिटन अ लेटर. शी हॅड रिटन अ लेटर म्हणजेच बघा, याचा अर्थ होता तिने पत्र लिहिले आहे आणि याचा अर्थ होतो तिने पत्र लिहिले होते. तिने पत्र लिहिले होते अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. म्हणजे यामध्ये काय होते, क्रिया पूर्ण झालेली असते. ही वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झाली, भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झाली. केले आहे आणि केले होते एवढाच फरक पडतो. आता बघू पूर्ण भविष्यकाळामध्ये काय होतं. फ्युचर परफेक्ट मध्ये काय होते, एस प्लस शॉल किंवा विल हॅव P3 प्लस ओ. आता या ठिकाणी बघा केले होते, तर या ठिकाणी काय होईल, केले असेल, केले असेल. वाक्य बघा आपण, शी विल नंतर हॅव नंतर P3 काय, रिटन अ लेटर. शी विल हॅव रिटन लेटर. याचा अर्थ आपण सांगितलं केले असेल म्हणजेच काय, तिने पत्र लिहिले असेल, तिने पत्र लिहिले असेल. तिने पत्र लिहिले असेल. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ, तसेच पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ पाहण्याचा प्रयत्न केला. बाकीचा एक अपूर्ण किंवा चालू पूर्ण म्हणतो आपण त्याला, अपूर्ण किंवा चालू पूर्ण. बघा कंटिन्यूस परफेक्ट किंवा इम्परफेक्ट.
जे आपण आधी टेन्स पाहिले होते ते पूर्णपर्यंत पाहिले होते, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. आता आपल्याला बघा कंटिन्युअस परफेक्ट किंवा इम्परफेक्ट, चालू पूर्ण किंवा अपूर्ण, हे हा टेन्स पाहायचा. तिन्ही पण आपण बघू. सर्वात आधी आपण प्रेझेंट बघू. याचं सूत्र असं आहे बघा, एस प्लस हॅव, हॅज, बीन, PING प्लस ओ. एस प्लस हॅवज प्लस बीन प्लस VING प्लस ओ. दिस इज द फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट, कंटिन्युअस परफेक्ट और इम्परफेक्ट, अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाचे सूत्र. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी आर गोइंग टू फॉर्म अ सेंटेन्स. शी has been learning English. She has been learning English. See that? Yes, subject म्हणजे करता असतो, आपण तो करता घेतला. Have किंवा has पैकी आपण has घेतला, कारण ती तृतीय पुरुषी एकवचनी जर करता असेल, सिंग्युलर थर्ड पर्सन जर करता असेल, सब्जेक्ट असेल, तर दॅट टाइम has to be used. Has should be used. Therefore, we have used here has. Been is compulsory in this sentence. Been is compulsory in this sentence. After that, VING. VING means where? What? ING. क्रियापदाला ING जोडणे. ते आपण ING जोडलं, त्यानंतर इंग्लिश. ओके. She has been learning English. आता याचे अर्थ कसे होतात? ती इंग्रजी शिकत आलेली आहे. ती इंग्रजी शिकत आलेली आहे. आता हे वाक्य किंवा हा टेन्स आपण क्वचितच वापरतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट जर आपण काही मागच्या काही कालावधीपासून करत आलेलो असू, तर अशा वेळेला हा टेन्स वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, आपण मराठी भाषा बोलत आलेलो आहोत, मग काय? वी हॅव बीन स्पीकिंग इन मराठी. वी हॅव बीन स्पीकिंग इन मराठी. त्याप्रमाणे ती इंग्रजी शिकत आलेली आहे. आता प्रेझेंटमध्ये आहे असेल, पास्टमध्ये होते होईल, आणि फ्युचरमध्ये आलेली असेल. बघू आता कसं वाटतं. पास्ट येस प्लस हॅड प्लस बीन प्लस PING प्लस ओ. बघा या सूत्रामध्ये आणि या सूत्रामध्ये फरक काय पडला? हॅव, हॅज आणि हॅड. कारण की यामध्ये फक्त टू हॅवची रूपे चेंज होतात. टू हॅवची रूपे चेंज झाले की टेन्स बदलतो. फॉर एक्झाम्पल बघा, हॅव आणि हॅज ऐवजी आपण या ठिकाणी हॅड घेतलं, म्हणजे तो भूतकाळ झाला. अपूर्ण भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ म्हणतो आपण. याचं बघा एक वाक्य हेच करू आपण. शी हॅड बीन लर्निंग इंग्लिश. शी हॅड बीन लर्निंग इंग्लिश. ती इंग्रजी शिकत आलेली आहे. इकडे होईल ती इंग्रजी शिकत आलेली होती. सुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी होती, एवढाच या ठिकाणी फरक पडला. बाकी सगळं सेम आहे. याला आपण चालू पूर्ण किंवा अपूर्ण काळ म्हणतो. प्रेझेंट पास झाला. आता फ्युचरचे एक आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, फ्युचरचं सूत्र येस प्लस शॉल किंवा विल, नंतर हॅव, नंतर बीन, PING प्लस ओ. अशा प्रकारे फ्युचरचं सूत्र येस प्लस शॉल प्लस हॅव प्लस बीन प्लस PING प्लस ओ. हेच वाक्य आपण परत त्यामध्ये चेंज करू. शी विल हॅव. बघा या सूत्रानुसार सगळे वाक्य आपण करतो. येससाठी आपण शी घेतला, त्यानंतर शॉल किंवा विल पैकी विल घेतला आपण. हॅव कंपल्सरी आहे, हॅव कंपल्सरी घेतला. नंतर बीन कंपल्सरी आहे, बीन घेतला. शी विल हॅव, नंतर या ठिकाणी VING पाहिजे, तर आपण जो VING आहे तोच घेऊ. लर्निंग. शी विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. आता या ठिकाणी बघा, ती इंग्रजी शिकत आलेली आहे. आलेली आहे त्याऐवजी फक्त आपल्याला आलेली असेल करायची.
ती इंग्रजी शिकत आलेली असेल. अशा प्रकारे आपण मागच्या काही तासामधले टेन्स आणि या तासामध्ये घेतलेले टेन्स हे सगळे टेन्स आपण शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आवड काही नाही, छोटी मोठी आपल्याला सूत्र माहीत पाहिजे आणि आपल्याला हॅव कुठे वापरायचा, हॅज कुठे वापरायचा, हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. ओके. आणि जर आपण कोणताही टेन्स फरक समजून घेऊन जर शिकलो तर लगेच आपल्याला कळते. उदाहरणार्थ बघा, कंटिन्यूस परफेक्ट किंवा इम्परफेक्ट हा टेन्स पाहत असताना आलेली आहे, आलेली होती आणि आलेली असेल हे असे फरक पडले मराठीमध्ये, आणि ते फरक पडल्यामुळे आपल्याला पटकन कळते की हा टेन्स कोणता आहे. ओके.